वेलकम स्टुडंट्स. परत एकदा आपलं नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमी लातूरमध्ये आपलं स्वागत आहे. सो आपला जो रनिंग टॉपिक आहे तो नंबर सिस्टम म्हणजेच रिअल नंबर्स आपला टॉपिक चालू आहे आणि आपण आतापर्यंत रॅशनल नंबरचे बऱ्यापैकी प्रॉपर्टीज कव्हर केलेले आहेत आणि फर्स्ट एक्सरसाइज पण आपली झालेली होती. सो आपण येतो आता सेकंड एक्सरसाइजकडे, बट त्याची थ्योरी चालू आहे की सेकंड एक्सरसाइज सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय काय थ्योरी लागणार आहे हे सगळी थ्योरी चालू आहे. सो आपण काल डिस्कस केलं होतं इरॅशनल नंबर कसं प्रूफ करायचे कोणत्याही नंबरला, मग तो पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, फक्त एक नंबर असेल √2ला, √2 दिलाय, √2ला कसं इरॅशनल प्रूफ करायचे, √5ला कसं इरॅशनल प्रूफ करायचे, 2 + √3ला कसं इरॅशनल प्रूफ करायचे, 3 - √5ला कसं इरॅशनल प्रूफ करायचे, प्लसचा आला मायनसचा आला, परत मल्टिप्लिकेशन मध्ये दिला असेल 4√3ला कसं इरॅशनल नंबर प्रूफ करायचे. सो दोन्ही पण स्क्वेअर रूट मध्ये आले त्यावेळेस इरॅशनल नंबर कसं प्रूफ करायचे, हे सगळे इरॅशनल नंबर्स आहेत. याच्या प्रॉपर्टीज इरॅशनल नंबरच्या पण प्रॉपर्टीज आहेत. सो आपल्याला त्या प्रॉपर्टीज पण पुढे डिस्कस करायचे, पण हे काल आपण पाहिलं होतं की अशा टाईपचे एवढे व्हरायटीज आहेत. या सगळ्या व्हरायटीजला आपण इरॅशनल नंबर कसं प्रूफ करतो, या व्हरायटीजला इरॅशनल नंबर हाऊ टू प्रूफ, थेरॉटिकली कसं प्रूफ करायचे, एक्झाममध्ये एक्सरसाइजमध्ये पण क्वेश्चन्स आहेत त्याच्याबद्दल की यांना कसं इरॅशनल नंबर आहेत हे कसं प्रूफ करायचे. सो काल मी याच्या सगळ्या व्हरायटीज घेतल्यात. आज मी याचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल जो की तुमच्या खूप जणांच्या स्टेट बोर्डच्या पण बुकमध्ये आहे. तो एक रिव्हिजन म्हणून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, जास्त टाइम लागणार नाही. तो एक प्रॉब्लेम रिवाइज करेल की फर्स्ट एक प्रॉब्लेम आहे 4√2, याला इरॅशनल नंबर प्रूफ करायचे, तर तो मी प्रूफ करून देईल. त्याच्या पुढे दिलेला आहे 3 + √5 काहीतरी आहे. सो या नंबरला तर एकदम सिम्पली पद्धतीने मी काल तुम्हाला सॉल्व्ह करून दिले की या नंबरला कसं इरॅशनल नंबर प्रूफ करायचे. याच्या इक्वल टू मध्ये p/q होणार, हा +3 कडे -3 होणार आणि √5 तर इरॅशनल नंबर आहे आणि हा -3 कडे गेल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर इंटिजर इरॅशनल नंबर तयार होईल. एका साईडला इरॅशनल नंबर आणि एका साईडला रॅशनल नंबर दोन इक्वल आहेत म्हणून सांगतायत, जे की रॉंग आहे. सो आपलं ॲझम्पशन जे आहे ते रॉंग होऊन जाईल आणि 3 + √5 रॅशनल नंबर येईल. हा एकदम सिम्पल आहे. सो त्यासाठी मी फर्स्ट एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल आणि मग आपल्या नेक्स्ट प्रॉपर्टीजकडे जाणार आहोत. आपण इरॅशनल नंबरचे प्रॉपर्टीज झाल्या, त्याच्यानंतर मग आपण इरॅशनल नंबरला नंबर लाईनवरती कसं रिप्रेझेंट करतात, त्याची जागा कुठे आहे नंबर लाईनवरती ते आपल्याला बघायचे. बघूयात आपण वन बाय वन. So question is show that 4√2 is an irrational number. Irrational number आहे हे प्रूफ करा 4√2 ला. सो आपली मेथड तीच असेल, सोल्युशन, कॉन्ट्राडिक्शनरी प्रूफ, let us assume that 4√2 irrational प्रूफ करायचे तर त्याच्या अपोजिट कन्सिडर करा. इरॅशनल नसून तो काय रॅशनल नंबर आहे. 4√2 इज एन रॅशनल नंबर. हा रॅशनल नंबर आहे. देन हा रॅशनल नंबर आहे तर देन देयर एक्झिस्ट p, q such that HCF किंवा कॉमन फॅक्टर of p and q is 1. p आणि q चा कॉमन फॅक्टर 1 म्हणा किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर 1 आहे असं सांगा, कोणतेही म्हटलं तर एकच गोष्ट. सो जो जर 4√2 रॅशनल नंबर आहे तर त्याला p/q फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करता येते आणि p/q फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करता येते म्हणजे तिथे एक इंटिजर, दोन इंटिजर येतील p आणि q, जो की त्यांचा फ्रॅक्शन जो असेल तो सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये असेल, म्हणजे त्यांना फर्दर डिवाइड करता येईल, फर्दर आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये ऑलरेडी असेल ते. सो नाव 4√2 equal to p/q. So squaring on both sides, दोन्ही साईडची स्क्वेअरिंग केली. सो दोन्ही साईडची स्क्वेअरिंग केल्याच्या नंतर 4 चा स्क्वेअर 16 आणि स्क्वेअरिंग करण्याची गरज नाही, आपल्याला डायरेक्टली सॉल्व्ह करता येईल. 4√2 ला प्रूफ करायचे मल्टिप्लिकेशन मध्ये. सो 4 मल्टिप्लाय मध्ये याला इकडे येऊन किंवा 16 जरी केलं तरी चालतं, पण इकडे मल्टिप्लाय मध्ये टाकू डिवाइड मध्ये. √2 is equal to p/4q. मल्टिप्लिकेशन ला 4 इकडे डिवाइड झाला. सो हियर √2 is an
इरेशनल नंबर √2 हा इरेशनल नंबर आहे, जे की आपण काल प्रूफ केले. √2 is an irrational number and p/4q is a rational number, is a rational number. So therefore मग इथून आपल्याला म्हणता येईल की मग काय आलं इथं दिलेल्या कंडिशननुसार इरेशनल नंबर इज इक्वल टू रॅशनल नंबर असं आपलं येऊ लागलं. बट असं तर कधीच असणार नाही, हे कधीही इक्वल असत नाही. सो therefore which is contradiction, which is contradiction. So our assumption is wrong. Our assumption is wrong. So therefore 4√2 is an rational number, is an irrational number. हे दोन नंबर कधी इक्वल असत नाही, हे अनइक्वल असतात. पण हे रिझल्ट जो भेटलेला इक्वल आहे म्हणून सांगते. आपण सॉल्व्ह करत आलो आणि आपल्याला इरेशनल नंबर रॅशनल नंबरच्या इक्वल मध्ये भेटतोय, जे की रॉंग रिझल्ट आहे, कारण की आपण रॉंग कन्सिडर केले आणि त्याच्यामुळे आपल्याला रॉंग रिझल्ट भेटला. म्हणजे कन्सिडर जे केलेलं आहे ते चुकीचं आहे. म्हणजे आपण कन्सिडर केलेलं चुकीचं आहे. म्हणजे 4√2 हा रॅशनल नंबर नसून तो काय असेल, इरेशनल नंबर असेल. सो हे झालं आपलं प्रूफ. सो अशा टाईपचे काल भरपूर प्रॉब्लेम बघितले. हा तुमच्या बुक मधला एक्सरसाइज मधला फर्स्ट प्रॉब्लेम आहे स्टेट बोर्ड मध्ये. सो अशा याच्या पुढचा पण प्रॉब्लेम आहे. आता जे पुढचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी जस्ट एक आयडियल असावी म्हणून मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलाय. तर या टाईपचे पुढचे आपल्याला प्रॉपर्टीज बघायचे आहेत आता याच्या इरेशनल नंबर्सच्या. सो त्या प्रॉपर्टीला आपण चालू करूयात. लिहून टाकूयात. रेडी. प्रॉपर्टीज ऑफ irrational numbers. Properties of irrational numbers. Properties of irrational numbers. So काल जे एक्झाम्पल घेतले, काल जे आपण पूर्ण एक तासभर जे एक्झाम्पल घेतले ज्यांना आपण इरेशनल नंबर प्रूफ केलं. सो त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्या नंबर्स मध्ये की आपण तिथं काय काय केलं होतं आणि काय केलं नव्हतं आपण त्या एक्झाम्पल्स मध्ये. सो त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 2 + √3, 3 - √2, 4√2 आताच प्रूफ केलं 4√2, तर -5√3. म्हणजे हे काय, तर एक रॅशनल नंबर आणि एक इरेशनल नंबर, एक रॅशनल नंबर एक इरेशनल नंबर, एक रॅशनल नंबर एक इरेशनल नंबर, एक रॅशनल नंबर एक इरेशनल नंबर. सो आपण ज्यावेळेस एक रॅशनल आणि एक इरेशनल नंबर मध्ये आपण काय करतो, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन असेल किंवा पुढे मी डिव्हिजनचं पण एक्झाम्पल घेतो, √3/2 किंवा डिव्हिजन असेल 2/√3 घेतलं तरी पण चालते, काही प्रॉब्लेम नाही, 2/√3 etc. सो अशा टाईपचे जे पण प्रॉब्लेम्स आहेत की रॅशनल नंबर, इरेशनल नंबर याच्यामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन, मी राऊंड फिगर एकदम सिंपल लँग्वेज मध्ये मी सांगू शकतो तुम्हाला की जे पण आहेत प्रॉब्लेम्स मध्ये. सो या प्रॉब्लेम्स मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे जे पण हे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. ओव्हरऑल मध्ये आपल्याला एकच गोष्ट क्लिअरली सांगता येते की एक रॅशनल नंबर आणि एक इरेशनल नंबर याच्यामध्ये जर 4 ऑपरेशन केले, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, तर येणारा जो नंबर आहे त्याला सॉल्व्ह करून, ऍड करून, सबट्रॅक्ट करून, मल्टिप्लिकेशन करून आणि डिव्हिजन करून जो येणारा जे आन्सर आहे ते नेहमी इरेशनल नंबरच असेल, कारण की आपण या सगळ्या नंबरला इरेशनल प्रूफ केलेलो आहे. कालच आपण प्रूफ केले 2 + √3 ला इरेशनल नंबर प्रूफ केले. अशा टाईपच्या नंबर्सला दिसतंय. काल आपण जे नंबर घेतले होते, परत असा पण नंबर घेतला होता √2 + √3, √2 + √3, बट हे दोन्ही पण इरेशनल नंबर आहेत. सो याला आपण बघूयात नंतर काय या टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत आणि काय नाही हे असतात की नाही हे आपण चेक करूया. पण नेहमी लक्षात ठेवा की एक रॅशनल नंबर आणि एक इरेशनल नंबर, एक रॅशनल नंबर एक इरेशनल नंबर, या रॅशनल नंबर आणि इरेशनल नंबर मध्ये कोणतेही 4 ऑपरेशन्स करा, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, येणारा जो रिझल्ट असेल तो नेहमी इरेशनल नंबरचा असेल. सो त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील क्लिअरली की
याच्यावरून आपल्याला एक्झाम्पल देता येतील. हे सगळे एक्झाम्पल्सच आहेत त्याचे. सो प्रॉपर्टीज ऑफ इरेशनल नंबर मध्ये फर्स्ट प्रॉपर्टी असेल ॲडिशन or subtraction of a rational number with irrational number is always an irrational number. जसं या प्रॉपर्टीला आपण क्लोज्ड प्रॉपर्टी म्हणू शकतो. क्लोज्ड आहे की नाही ते आपण बघणार आहोत पुढे. बट या प्रॉपर्टीला की रॅशनल मध्ये इरेशनल ऍड केल्यास काय येतो आणि काय नाही हे सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. तर हे प्रॉपर्टीज कुठून आल्या तर आपण काल जे प्रूफ केलं त्याच्यावरून या प्रॉपर्टीज आल्या. काल आपण या सगळ्या नंबर्सला रॅशनल आणि इरेशनल नंबर मध्ये मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन या टाइपच्या एक्झाम्पल्सला आपण काल प्रूफ केले की ते नंबर इरेशनल असतात. कसं प्रूफ केलं होतं थेरॉटिकल मेथड वापरून. सो त्याच्यावरून आपल्याला ही प्रॉपर्टी भेटली की नेहमी ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जर केला रॅशनल नंबर मध्ये तर रॅशनल आणि इरेशनल नंबर मध्ये जर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केलं तर येणारं जे आन्सर आहे त्या दोन नंबरला ऍड किंवा सबट्रॅक्ट किंवा मल्टिप्लाय किंवा डिवाइड केल्यानंतर हे जे येणारे आन्सर आहे ते नेहमी इरेशनल नंबरच असेल. सो नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय बघा आता आपलं प्रॉपर्टी 2 मध्ये मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन of non-zero rational number with कारण की रॅशनल झिरो हा रॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर नाहीये. त्यामुळे इरॅशनल नंबरला त्यांनी झिरो कन्सिडर केलं नाहीये. नॉन झिरो रॅशनल नंबर म्हटलाय कारण की झिरो हा रॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर नाहीये. सो multiplication or division of non-zero rational number with irrational number is an irrational number. तर तो नेहमी काय असेल irrational number असेल. क्लिअर आहे. याचं पण एक्झाम्पल आपण काल बघितलं. याचे एक्झाम्पल जर काल बघितलेले असतील तर 2√3, 5√2, 7√5 etc. अशा टाइपचे. किंवा डिव्हिजन पण लिहित राहिलं आपलं 1/√2 इरेशनल नंबर आहे. परत याला आपण काय लिहू शकतो अजून 3/√3/2 हा पण इरेशनल नंबर आहे. डिवाइड केलं. सो मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन चालू आहे रॅशनल आणि इरेशनल नंबर मध्ये. मग रॅशनल नंबर मध्ये इंटिजर असू शकतात, फ्रॅक्शन असू शकतात, पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर असू शकतात. सो या प्रॉपर्टीज आपल्या कालच्या प्रूफ वरून आलेल्या आहेत. सो त्यासाठी या प्रॉपर्टीज अगोदर घेतोय मी. सो प्रत्येक वेळेस सांगतो फर्स्ट प्रॉपर्टी की रॅशनल नंबर आणि इरेशनल. तर नेहमी लक्षात ठेवायला एकदम सिंपल आहे. पहा रॅशनल इरेशनल दोन डिफरंट आले तर नेहमी इरेशनल येणार. सिंपल एकदम. दोन डिफरंट आले तर नेहमी इरेशनल येणार. आणि जर दोन्ही सेम आले दॅट इज दोन्ही पण इरेशनल आले, पहिला नंबर पण इरेशनल आहे, दुसरा नंबर पण इरेशनल आहे आणि त्याच्यामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन काही करा. दोन इरेशनल नंबरच्या मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन काही करा. जर येणारं जे आन्सर असेल ते रॅशनल पण असू शकते आणि इरेशनल पण असू शकते. आपण डेफिनेटली सांगू शकत नाही. म्हणजेच आपल्याला इथून क्लिअरली दिसतंय की आपण नेहमी म्हणत होतो की इंटिजर इज क्लोज्ड अंडर ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन. इंटिजर 3 ऑपरेशनच्या अंडर मध्ये क्लोज्ड होतं. म्हणजेच काय तर इंटिजरला इंटिजर मध्ये ऍड केल्यास इंटिजरच येणार. इंटिजर मधून इंटिजर सबट्रॅक्ट केला तर इंटिजरच येणार. इंटिजरला इंटिजरनी मल्टिप्लाय केल्यास पण इंटिजरच येणार. हे क्लोजर प्रॉपर्टी आहे, क्लोजरनेस म्हणतात त्याला. रॅशनल नंबर मध्ये पण रॅशनल नंबर मध्ये रॅशनल नंबर ऍड केला तर रॅशनल नंबरच येणार. रॅशनल नंबर मधून रॅशनल नंबर सबट्रॅक्ट केला तर रॅशनल नंबरच येणार. रॅशनल नंबरला रॅशनल नंबरनी मल्टिप्लाय केला तर रॅशनल नंबरच येणार. आणि रॅशनल नंबरला जर नॉन झिरो रॅशनल नंबरनी जर डिवाइड केलं तरी पण रॅशनल नंबरच येणार. म्हणजे रॅशनल नंबर इज क्लोज्ड अंडर all the operations addition, subtraction, multiplication and division. But in the irrational number is not satisfies the closure property because irrational number addition of two irrational number need not be an irrational number. दोन इरॅशनल नंबरची ऍडिशन ही नेहमी इरॅशनलच असते हे गरजेचं नाहीये. कधी रॅशनल येते कधी इरॅशनल येते. मी त्याचे एक्झाम्पल्स देईन. रॅशनल कधी येते आणि कधी इरॅशनल येते मी याचे एक्झाम्पल्स देईन तुम्हाला. त्यामुळं दोन इरॅशनल नंबरची ऍडिशन नेहमी इरॅशनल येत नाही म्हणून ती क्लोजर प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत नाही. सो थर्ड वन असेल आपला थर्ड
प्रॉपर्टी असेल आपली इरॅशनल नंबरची ऍडिशन, सबट्रॅक्शन, कॉमा मल्टिप्लिकेशन, कॉमा डिव्हिजन. इथे एकत्रित लिहिलं कारण की झिरो तर येत नाही. इथं मी दोन सेपरेट वेळेस का लिहिलं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन एकदाच का लिहिलं कारण की डिव्हिजन ज्यावेळेस येतं त्यावेळेस जो डिनॉमिनेटर येतो नॉन झिरो घ्यावा लागतो. सो कारण की रॅशनल नंबर हा झिरो पण असू शकतो. झिरो इज द रॅशनल नंबर. त्यामुळे ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये एक रॅशनल नंबर आणि एक इरॅशनल नंबरची जर ऍडिशन केली किंवा सबट्रॅक्शन केलं तर नेहमी रॅशनल नंबर येते. बट डिव्हिजन करताना नेहमी डिव्हिजन करायचंय तुम्हाला रॅशनल आणि इरॅशनलचं, बट त्यावेळेस तुमचा जो रॅशनल नंबर आहे तो झिरो असला नाही पाहिजे डिनॉमिनेटर मध्ये, नाहीतर अनडिफाईन होईल, त्याचा आन्सर माहित नाही. त्यासाठी आम्हाला ही प्रॉपर्टी नॉन झिरो लिहिण्यासाठी मला ही सेकंड प्रॉपर्टी सेपरेट लिहावी लागली. सो मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन ऑफ नॉन झिरो रॅशनल नंबर विथ द इरॅशनल नंबर इज ऑलवेज अन इरॅशनल नंबर. इथं आपल्याला सेपरेट लिहायची गरज नाही कारण की आपण इथं सगळं इरॅशनल बद्दल विचारतोय की दोन इरॅशनलचे ऍडिशन, दोन इरॅशनल नंबरचं सबट्रॅक्शन, दोन इरॅशनल नंबरचं मल्टिप्लिकेशन आणि दोन इरॅशनल नंबरचं डिव्हिजन. आता इरॅशनल नंबरचं डिव्हिजन करत असताना नॉन झिरो म्हणायची गरज नाही कारण की झिरो तर येणारच नाही कारण की आपण दोन इरॅशनल नंबर बद्दल बोलतोय, तर झिरो हा काही इरॅशनल नंबर नाहीये, त्यामुळे इथं नॉन झिरो लिहायची गरज नाही. सो ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, कॉमा डिव्हिजन ऑफ टू इरॅशनल नंबर्स, two irrational numbers two irrational numbers can be either rational, can be either rational or irrational number, can be either or rational or irrational number. Clear आहे? सो हे तीन आपल्या मेन प्रॉपर्टीज आहेत इरॅशनल नंबरच्या. ह्याच प्रॉपर्टीज आहेत की काय. सो सिम्पली लक्षात ठेवायचं झालं, दोन डिफरंट आले तर नेहमी रिझल्ट काय येणार इरॅशनल, आणि दोन इरॅशनल आले तर रिझल्ट हा रॅशनल पण येऊ शकतो आणि इरॅशनल पण येऊ शकतो. आपण त्याचे एक्झाम्पल्स बघणार होतो. सो 2 + √3 हा आपला एक इरॅशनल नंबर आहे. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल लिहितो, 2 + √3 हा एक एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये मी ऍड करतो, आता दोन इरॅशनल नंबर घ्यायचे, दोन इरॅशनल नंबरची ऍडिशन मला काय दाखवायचे, काय येईल ते बघायचे मला. सो दोन हा एक इरॅशनल नंबर आहे, मी आणखीन एक इरॅशनल नंबर घेतला -√3 पण इरॅशनल नंबर आहे. सो 2 + √3 आणि -√3, तर याचा आन्सर काय येईल, -√3 आणि +√3 काय होईल कॅन्सल, हे ब्रॅकेट जर काढला तर, आणि आन्सर काय येईल 2, दॅट इज रॅशनल नंबर. म्हणजे दोन इरॅशनल नंबरची ऍडिशन केली तर काय आला रॅशनल नंबर. आता मी करून दाखवतो. एक मी घेतला √3, एक घेतला √3 आणि एक घेतला 2. या दोघांची ऍडिशन केल्यास 2 + √3 हा नंबर कसला आहे इरॅशनल नंबर. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत, जे वरचं जे स्टेटमेंट आहे त्याचे एक्झाम्पल्स आहेत की एक दोन इरॅशनल नंबरची ऍडिशन केली तर आन्सर आलं बघायचं रॅशनल, आणि इथं दोन इरॅशनल घ्यायचे, सॉरी √2 घेतला आणि इकडे घेतला समजा √3 घेतला आणि इकडे घेतला समजा √5, √3 √5 यांची ऍडिशन होणार नाही. सो √3 √5 काय असेल, √3 + √5 हा काय असेल इरॅशनल नंबर. काल प्रूफ केले आपण की दोन रूट मधल्या नंबरची ऍडिशन केल्यास काय नाही ते. सो अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपण काल बघितलेले, असे भरपूर एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील. सो 2 झाला. नंबर 3 मध्ये सबट्रॅक्शन मध्ये बघूया दोन इरॅशनल नंबरचं सबट्रॅक्शन काय असेल. सो 3 + √5 हा एक घेतला आणि इकडं मायनस मध्ये पण √5 घेतला. √5 हा एक इरॅशनल नंबर आहे, 3 + √5 हा पण एक इरॅशनल नंबर आहे. सो +√5 मधून -2, +√5 -√5 कॅन्सल होईल आणि आन्सर इज 3, दॅट इज हा कसा नंबर आहे रॅशनल नंबर. तर इथे मी काय प्रूफ केलं, दोन इरॅशनल नंबरची जी ऍडिशन आहे ती रॅशनल नंबर आली, परत दोन इरॅशनल नंबरची जी ऍडिशन आहे ती इरॅशनल पण आली. नंबर तर दोन्ही पण इरॅशनलच होते, पण दोन इरॅशनल नंबर असताना कधी आन्सर रॅशनल नंबर येऊ लागले आणि कधी ऍडिशन होत नाही, म्हणून त्यांचा आन्सर कधी ते तसंच राहील, म्हणजे ते नंबर कसे इरॅशनल, तर त्यांचा आन्सर इरॅशनल आले. सो एकाच टाईपचे दोन्ही पण मी व्हरायटीज देतोय. सो इथं दोन नंबरचं सबट्रॅक्शन रॅशनल नंबर आले, आणखीन आपल्याला दोन नंबरचं सबट्रॅक्शन हे दोन इरॅशनल नंबरचं सबट्रॅक्शन हे इरॅशनल नंबर पण येऊ शकते. सो दॅट इज इथं परत √2 - √5 - √2 हा पण इरॅशनल आहे, हा पण इरॅशनल आहे, तर याला आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही. सो √5 - √2 हे कसा नंबर आहे
इरेशनल नंबर असेल, हे इरेशनल नंबर. अशा टाइप मध्ये आपल्याला भरपूर एक्झाम्पल देता येईल. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये बघूयात. मल्टिप्लिकेशन मध्ये आता 2√3 अपॉन √3, √3 कॅन्सल झाला, आन्सर आला 2. हा कसला नंबर आहे? रॅशनल नंबर. रॅशनल नंबर. आणि जर आपण जर आणखीन एक्झाम्पल देऊ शकतो की 5√2 अपॉन 7√3, इकडे या साईडला लिहितो आपण. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ लागलोय की दोन इरॅशनल नंबरची ऍडिशन ही रॅशनल पण येऊ शकते, इरॅशनल पण येऊ शकते. पहिला सुरू ऍड केलं रॅशनल नंबर आला, दुसरा सुरू ऍड केलं, दुसऱ्या वेळेस ऍड केला इरॅशनल नंबर आला. दोन इरॅशनल नंबरची सबट्रॅक्शन ही रॅशनल पण येऊ शकते, इरॅशनल पण येऊ शकते. त्याचे पण एक्झाम्पल दिलेत मी. हा प्लस मध्ये, हा पण प्लस मध्ये, दोघांमध्ये सबट्रॅक्शन आहे. +√5 -√5 कॅन्सल झाला आणि 3 आला. 3 काय? रॅशनल नंबर आहे. नेक्स्ट मध्ये हे दोन्ही पण इरॅशनल आहे, त्यांच्यामध्ये सबट्रॅक्ट, याला काही सॉल्व्हच करता येत नाही. पण याला जर तुम्ही प्रूफ केला, याला आपल्याला प्रूफ करता येते. मी काल घेतलं होतं 2 रूट मध्ये असेल तर याला प्रूफ करून आपण इरॅशनल नंबर प्रूफ करू शकतो. आणि याला सॉल्व्ह केला तर इथून पण तुम्हाला आन्सर काढता येते. 2√3 आणि इथून सॉल्व्ह करून आपण आन्सर काढू शकतो. 2√3 कॅन्सल झाला. हा वरचा पण इरॅशनल नंबर आहे, खालचा पण इरॅशनल, कॅन्सल होऊन फक्त 2 राहिला जो की रॅशनल नंबर आहे. तसंच आपण या साईडला जर पाहिलं आणखी भरपूर एक्झाम्पल. तसंच जर मी 2√3 अपॉन √5, आता याच्यामध्ये काहीच कॅन्सल होणार नाही. वरचा पण इरॅशनल नंबर आहे, खालचा पण इरॅशनल नंबर आहे. सॉल्व्ह केल्यास काही इरॅशनल नंबर, सॉल्व्ह केल्यास काही इरॅशनल नंबर. सो असे आपल्याला प्रूफ देता येतात. हे डिव्हिजन मधलं आलं. इरॅशनल नंबरला इरॅशनल नंबरने जर डिवाइड केलं तर इरॅशनल नंबर पण येतो, आणि इरॅशनल नंबरला इरॅशनल नंबरने डिवाइड केलं तर काय येतो? रॅशनल नंबर पण येतो. हे झाले आपले प्रूफ. हे एक्झाम्पल्स झाले. जे प्रॉपर्टी सांगितली मी या थर्ड प्रॉपर्टीचे सगळे एक्झाम्पल्स दिलेत की दोन इरॅशनल नंबरची ऍडिशन. बघा हे थर्ड सेट, आता तुम्हाला जसं पुढे जाईल तसं तुम्हाला लक्षात येईल. हे पॉवरच्या मधले नंबर, हे जे टर्म्स जर सेम असतील तरच सॉल्व्ह करता येते. आता तर √3 √5 हे टर्म सेम नाहीये, त्यामुळे यांची ऍडिशनच करता येत नाही, याला हे सॉल्व्हच करता येत नाही, त्यामुळे ते ॲज इट इज राहतील. जर रूटच्या मधले हे पॉवर पण सेम आहे, रूट म्हणजे पॉवर 1/2 पॉवर 1/2, जर पॉवर सेम असेल, आतमधला नंबर पण सेम असेल तर आपल्याला काहीतरी सॉल्व्ह करता येते. काय सॉल्व्ह करता येते? जर √2 + √2 दिलेला असेल तर आपल्याला याचा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे याचा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे आपल्याला हे जे रॅडिकल्स आहेत याला आपल्याला व्हेरिएबल सारखे कन्सिडर करायचे. व्हेरिएबल सारखे x + x आल्यास आपण कसं 2x लिहितो, तसे जर √2 + √2 आल्यास 2√2 लिहिणार. व्हेरिएबल सारखं ट्रीट करायचे. पण कधी? ज्यावेळेस त्या रूटच्या, त्या रॅडिकलच्या मधला क्यूब रूट असेल, इथं क्यूब रूट आहे तर इकडे पण क्यूब रूटच असायला पाहिजे. रूट सेम असला पाहिजे आणि आतमधला नंबर पण सेम असला पाहिजे, तरच त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्याला करता येते. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठी काही रूल नाहीये, तर कधीही करू शकतो आपण. बट ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं असेल तर त्यांच्या रूटचा आणि आतमधला नंबर दोन्ही पण सेम असायला पाहिजे. क्लिअर आहे? सो हे झाले आपले एक्झाम्पल आणि हे झाले आपल्या इरॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज. 3 प्रॉपर्टीज एक वेळेस रिपीट करतो, मग आपण जाऊयात रिप्रेझेंटेशन कडे इरॅशनल नंबरच्या. सो 3 प्रॉपर्टीज काय होत्या की एक रॅशनल नंबर आणि एक इरॅशनल नंबर, याच्यामध्ये तुम्ही ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करा तर नेहमी काय येणार? इरॅशनल नंबरच येणार. ऍडिशन और सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज ऑलवेज एन इरॅशनल नंबर. परत मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन ऑफ नॉन झिरो रॅशनल नंबर. मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करायचे पण नॉन झिरो रॅशनल नंबरने करायचे, कारण की झिरोने मल्टिप्लाय केल्यास नेहमी आन्सर 0 येईल आणि रॅशनलच येईल. पण नॉन झिरो रॅशनल नंबरने जर मल्टिप्लाय केलं, नुसतं रॅशनल नंबर म्हणलं असतं तर हे करेक्ट झालं नसतं. मल्टिप्लाय और डिव्हिजन क्वेश्चन असे विचारतात, हे नॉन झिरो देत नाहीत वर्ड, हे खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज एन इरॅशनल नंबर. मुलं लगेच त्याला टिक मारून जातात, पण टिक तर रॉंग होऊन जाते. डिव्हिजनच्या बाजूला जो रॅशनल नंबर आहे तो रॅशनल नंबर इथं जर नॉन झिरो लिहिलेला असेल तर मग ते काय येईल? आन्सर नेहमी इरॅशनल नंबर येईल. बट इथं जर नॉन झिरो लिहिलेलं नसेल तर याचं जे आन्सर आहे ते नेहमी काय असेल? रॅशनल नंबर येईल. आणि रॅशनल पण असू शकतो, इरॅशनल पण असू शकतो. जर 0 घेतला तर नेहमी आन्सर 0ला कशाने मल्टिप्लाय करा, 0 × √3 काय येणार? 0च येणार, जे की रॅशनल नंबर आहे. त्यामुळे तर नॉन झिरो लिहिलंय, 0 घेऊ शकत नाही आपण रॅशनल नंबर मध्ये, 0 घेऊ शकत नाही, म्हणून नेहमी येणार आन्सर काय असेल? इरॅशनल नंबर. त्याचे एक्झाम्पल्स खाली दिलेले. आणि लास्ट प्रॉपर्टी होती ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन ऑफ 2 इरॅशनल नंबर कॅन बी आयदर. ते असू शकतात, काय काय असू शकतात? ते रॅशनल नंबर पण असू शकतात, इरॅशनल नंबर पण असू शकतात. मी तुम्हाला 2 इरॅशनल नंबरची ऍडिशन ही रॅशनल नंबर आणणारे पण एक्झाम्पल दिले, आणि 2 इरॅशनल नंबरची ऍडिशन हे इरॅशनल नंबर पण येऊ शकते, या दोन्हीचे पण एक्झाम्पल दिलेत. म्हणजे मी एक्झाम्पल्स देऊन तुम्हाला समजून सांगतो की कधी ऍडिशन रॅशनल येते आणि कधी ऍडिशन इरॅशनल येते. क्लिअर आहे? आता जाऊयात आपण रिप्रेझेंटेशन ऑफ, रिप्रेझेंट करायचे आपल्याला नंबर लाईन वरती. बघूयात कशाला? इरॅशनल नंबरला बघूयात आपण.
सो लिहिण्याच्या अगोदर मी एक रिवाइज करतो. आपण बघितलं होतं प्रिव्हियस क्लासमध्ये रॅशनल नंबरमध्ये की कोणत्याही रॅशनल नंबरला आपण नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करत होतो. ही नंबर लाईन आपली नंबर लाईन मीन्स रिअल नंबर लाईन. नंबर लाईनला रिअल नंबर लाईन पण म्हणतात. ही नंबर लाईन इथं सेंटरला 0, या साईडला पॉझिटिव्ह नंबर्स, या साईडला निगेटिव्ह नंबर्स, या नंबर्सवरती. आणि रॅशनल नंबर हे याच्यावरती नंबर लाईनवरती लाईन्स करतात. हे आपल्याला माहिती आहे. हे आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं की पी बाय क्यूला कुठं असेल तिची जागा, कोणाच्या मध्ये असेल, काय कसं रिप्रेझेंट करायचं, तर हे याच्यावरती आपण रिप्रेझेंट करत होतो. हे टोटल रिअल नंबर लाईन. याला काय म्हणतात? रिअल नंबर लाईन. सो आता इरॅशनल नंबर, आता रिअल नंबर लाईन आहे म्हणजे याच्यावरती सगळेच नंबर्स आले. रॅशनल आला, या नंबर लाईनवरती आपल्याला रॅशनल नंबरला रिप्रेझेंट करता येते, इरॅशनल नंबरला पण रिप्रेझेंट करता येते, आणि रिअल नंबर ह्या दोघांना मिळून तर काय तयार होतात? रिअल नंबर. म्हणजे या नंबर लाईनवरती रॅशनल नंबर पण दाखवता येतात आणि इरॅशनल नंबर पण याच नंबर लाईनवरती दाखवता येतात. तर रॅशनल नंबरला नंबर लाईनवरती कसं रिप्रेझेंट करायचे हे प्रिव्हियस क्लासमध्ये तुम्ही शिकलात, 8th क्लासमध्ये. सो कसं रिप्रेझेंट करायचे, 1/2 असेल तर 1/2 कुठं असेल, सो याचे पार्ट्स पडायचे. डिनॉमिनेटरला 2 आहेत तर मी एक लाईन मारली की 2 पार्ट झाले, आणि सुरुवातीपासून 0/1, 0/2 आणि हा नंतर 1/2 आणि हा 2/2. हे सो इथं 1/2 आलाय, सो हा असेल 1/2 आपला. सो अशा टाईपचे आपण पार्ट्स पाडत होतो आणि आपण रॅशनल नंबरला नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करत होतो. तसंच सिमिलरली यावर्षी तुम्हाला इरॅशनल नंबरला नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करायची. की इरॅशनल नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करायची कुठं असेल जागा. समजा तुम्हाला जर म्हटलं की √2 हा इरॅशनल नंबर आहे, माहिती आहे आपल्याला आता, पण या इरॅशनल नंबरची जागा या नंबर लाईनवरती कुठं असेल? प्रत्येक रॅशनल नंबर, प्रत्येक रिअल नंबर, प्रत्येक जो कोणता रिअल नंबर आहे त्या नंबरला या नंबर लाईनवरती आपल्याला रिप्रेझेंट करता येतो. कोणताही रिअल नंबर असू द्या, √2, √3, √5 किंवा 0.101000100001 हा रॅशनल नंबर आहे. बट याची पण एक जागा इथं कुठेतरी फिक्स आहे. प्रत्येकाने आपापली जागा या नंबर लाईनवरती फिक्स करून ठेवली आहे. विकत घेऊन ठेवला प्लॉट. सगळ्यांची जागा फिक्स आहे याच्यावरती, जागा चेंज होणार नाही. सो यांची जागा फिक्स आहे, तर याची जागा कुठे आहे, या नंबर लाईनवरतीची जागा कुठे आहे ते आपल्याला दाखवायची की कुठं याची जागा आहे या नंबर लाईनवरती. सो हे कसं दाखवणार की इरॅशनल नंबरला, मागच्या वर्षी आपण 8th क्लासमध्ये बघितलं रॅशनल नंबरला नंबर लाईनवरती कसे दाखवतात, पार्ट्स पाडून. यावर्षी बघायचे इरॅशनल नंबरला कसं दाखवायचे, नंबर लाईनवरती. त्याची जागा कुठं असेल, √2 ची जागा कुठं असेल याच्यावरती, √3 ची जागा कुठं असेल याच्यावरती. सो आपल्याला अंदाजे माहिती आहे की √2 ची व्हॅल्यू 1.41 असते. √2 ची व्हॅल्यू 1.4441 काहीतरी असते. सो 1.41 म्हणजे 1 आणि 2 च्या मध्ये असेल. मग आपण अंदाजे असं म्हणू शकत नाही इथं कुठेतरी 1 आणि 2 च्या मध्ये, इथं कुठेतरी 1.4 असेल आणि हा असेल √2, असं आपण अंदाजे सांगू शकत नाही. तर आपल्याला एक्झॅक्ट काढून दाखवायचे, एक्झॅक्ट. सो एक्झॅक्ट कसे काढणार ते बघायचे आपल्याला. सो त्यासाठी बघूया, पण त्याच्या अगोदर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी सांगितलेल्या गोष्टी की रिअल नंबर लाईन आहे, रिअल नंबर ते कशापासून तयार झाला, तर रॅशनल आणि इरॅशनल नंबर या दोघांचं मिक्सअप करून या दोघांना मिळून रिअल नंबर तयार झाले. तर ही रिअल नंबर लाईन आहे, तर या नंबर लाईनवरती आपण रॅशनल नंबर पण रिप्रेझेंट करू शकतो आणि इरॅशनल नंबर पण रिप्रेझेंट करू शकतो. दोन्ही नंबरची जागा, पर्टिक्युलर जागा या नंबर लाईनवरती फिक्स्ड आहे, तीच जागा आपल्याला दाखवायची. आता इरॅशनल नंबरची, रॅशनल नंबर झालेला आहे, इरॅशनल नंबरची जागा बघूयात आपण. Representation of irrational number, representation of irrational number on a number line, on a number line. सो मी अगोदर तुम्हाला सांगे आता की इरॅशनल नंबरला कसं रिप्रेझेंट करायचे नंबर लाईनवरती. सो मी अगोदर थ्योरी लिहून देणार नाही, मी अगोदर समजून सांगेन, मग पुन्हा आपण थ्योरीकडे जाऊयात की थ्योरी कशी लिहायची आणि काय काय करायचं आपल्याला. सो ज्या नंबरला, आता फॉर एक्झाम्पल समजा मी आता लगेच एक्झाम्पल घेतल्याशिवाय सांगता येणार नाही. फॉर एक्झाम्पल √2 असेल, √3 असेल, √5 असेल, परत √13 असेल, या नंबरला कसं रिप्रेझेंट करायचं आपल्याला नंबर लाईनवरती. तर लक्षात ठेवा, नेहमी ज्या नंबरला आपल्याला नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करायचे त्या नंबरला तुम्हाला पायथागोरस थेरम, पायथागोरियन ट्रिपलेट मध्ये कन्वर्ट करायचे. त्या नंबरला कशामध्ये कन्वर्ट करायचे, पायथागोरियन ट्रिपलेट. बघा इथं किती आतमध्ये पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे अशा टाइप मध्ये पायथागोरस थेरम. पायथागोरसचा थेरम सगळ्याला माहितीच असेल, हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर.
बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. आता बघा काय करायचंय. आता जो नंबर तुम्हाला नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करायचे रूट टू हा नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करायचे, तर तुमचा जो रूट 2 आहे तो तुमचा हायपोटेन्यूस असेल नेहमी. राईट अँगल ट्रायंगल मधला रूट 2 हा तुमची हायपोटेन्यूसची व्हॅल्यू असायला पाहिजे रूट 2. आणि जो बेस असेल तुमचा तो बेस तुमचा 1 असेल सुरुवातीला, किंवा याला तुम्ही परफेक्ट स्क्वेअर मध्ये जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पण सुरुवातीला तुम्हाला बेस 1 कन्सिडर करायचे, कारण की 2 च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणता आहे. 2 च्या अगोदरचा त्याच्या जस्ट अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर शोधायचे. 1 आहे. 1 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, तर तुमचा बेस आहे तो 1 असेल. सो इथं बेस असेल 1 चा स्क्वेअर. आणि हाईट आता तुम्हाला चेक करायचे की तुम्हाला हायपोटेन्यूसचा स्क्वेअर, हायपोटेन्यूसची व्हॅल्यू रूट 2 येते. हायपोटेन्यूसची व्हॅल्यू रूट 2 येते, तर हायपोटेन्यूसची व्हॅल्यू किती येणार 2. हायपोटेन्यूसची व्हॅल्यू किती येणार 2. हाईट किती घ्यायची ते मी सांगतो. इथं तुम्हाला एक तर व्हॅल्यू कळाली की 2 च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर जो कोणता आहे त्याला तुम्ही लगेच बेस कन्सिडर करायचे. 2 च्या जो आतमधला नंबर आहे त्याच्या अगोदरचा नंबर जो कोणता आहे त्याला तुम्हाला बेस कन्सिडर करायचे. तर 2 च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 1 होता म्हणून तो 1 चा स्क्वेअर केला. नेक्स्ट आपल्याला हायपोटेन्यूसची व्हॅल्यू कुणाला इरॅशनल नंबर प्रूफ करायचे, रूट 2 ला इरॅशनल नंबर प्रूफ करायचे. तर रूट 2 ही हायपोटेन्यूसची व्हॅल्यू आहे, तर हायपोटेन्यूसचा स्क्वेअर किती असेल 2. आता 1 चा स्क्वेअर 1, 2 मधून 1 गेला तर इकडे काय राहील 1. सो इकडं बेस पण 1 घ्यायचंय आणि याला जर सॉल्व्ह केला तर हाईटची व्हॅल्यू किती येते 1 चा स्क्वेअर 1, 1 प्लस 1 इकडे आल्यास -1, म्हणजे हाईटची व्हॅल्यू किती येते 1. म्हणजेच तुम्हाला जी हाईट आहे ती पण किती घ्यायची 1 घ्यायची. जर बेस आणि हाईट दोन्ही पण 1 घेतला तर आणि तरच तुमची हायपोटेन्यूस जी आहे ती रूट 2 येते. कळते मी काय बोलतोय ते. तुम्हाला डिसाइड करायचे की रूट 2 असेल रूट 3 जो कोणता तुमचा इरॅशनल नंबरला तुम्हाला नंबर लाईन वरती दाखवायचे. ज्या कोणत्या इरॅशनल नंबरला तुम्हाला नंबर लाईन वरती दाखवायचे तो इरॅशनल नंबर हे पायथागोरस थेरम जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जी हायपोटेन्यूस असेल ते हायपोटेन्यूसची लेंथ म्हणजे तुमचा जो नंबर आहे, जो नंबर तुम्हाला इरॅशनल नंबर तुम्हाला नंबर लाईन वरती दाखवायचे तो नंबर म्हणजे राईट अँगल ट्रायंगलची हायपोटेन्यूसची लेंथ असेल तुमचा. सो इथं रूट 2 ला मला दाखवायचे नंबर लाईन वरती. सो रूट 2 ही माझी हायपोटेन्यूस झाली राईट अँगल ट्रायंगलची. सो रूट 2 हायपोटेन्यूस येण्यासाठी बेस काय घ्यायला पाहिजे आणि हाईट काय घ्यायला पाहिजे हे आपल्याला डिसाइड करायचे. सो मी हे डिसाइड करण्यासाठी या दोन्हीपैकी एक तरी ऍटलीस्ट कळायला पाहिजे मला, एक तरी. सो एक कसा काढला मी, तर 2 च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 1 आहे. सो मी बेस 1 घेतला. आता हा रूट 2 आहे, हायपोटेन्यूस रूट 2 आहे, हायपोटेन्यूसचा स्क्वेअर किती येईल 2. 2 मधून 1 चा स्क्वेअर 1, 2 मधून 1 गेल्यास हाईट पण किती असणार 1. म्हणजे बेस पण 1 आणि हाईट पण 1 घेतली तरच हायपोटेन्यूसची व्हॅल्यू किती येणार रूट 2. आता तुम्ही म्हणता याचं काय रिलेशन आहे, याला पायथागोरस थेरम मध्येच का काढले. तर काही नाही, तुम्हाला हे जर काढता आलं, या जर तुम्हाला बेस आणि हाईटची लेंथ किती घ्यायची तुम्हाला जर हे कळाली एक्झॅक्टली, तर ही लेंथ कळाली की या ट्रायंगलला उचलायचं आणि डायरेक्ट नंबर लाईन वरती येऊन ठेवायचं. या ट्रायंगलला कशावरती ठेवायचं, नंबर लाईन वरती. या ट्रायंगलला उचलून बघा कसं ठेवायचं. ही नंबर लाईन आपली, नंबर लाईन असेल इथं 0 असेल समजा, या साईडला हे 0, हे 1, हे 2, हे 3 अशा टाईपमध्ये, इकडं -1 असेल. सो या ट्रायंगलला शिफ्ट करायचे, उचलायचे आणि इकडे जायचे. आता बेस किती घेतला आपण 1. सो मला रूट 2 दाखवायचे. रूट 2 कसं आहे पॉझिटिव्ह आहे, त्या साईडला काही साईड नाही म्हणजे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर येणार आहे. पॉझिटिव्ह नंबर कुठं असतो 0 च्या राईट साईडला. सो पॉझिटिव्ह प्लस रूट 2 दाखवायचे, तर मी इकडं राईट हँड साईडला एक डिजिट घेणार. कसं आहे 0 to 1 किती डिस्टन्स आहे, 1 युनिट डिस्टन्स आहे, म्हणून बेस मला 1 घ्यायचा आहे म्हणून मी इथं 1 युनिट इथं घ्यायला झाला माझा बेस. हाईट किती घ्यायची 1. सो इथं हाईट घेणार मी 1, इथं हाईट किती घेणार 1 अशा टाईपमध्ये. हे आपली हाईट हे पण झाली 1. आणि ऑटोमॅटिक हा हायपोटेन्यूस किती असेल मग रूट 2. म्हणजे मी हा राईट अँगल ट्रायंगल उचलला आणि याच्यावरती शिफ्ट केला. या राईट अँगल ट्रायंगलला मी असं काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा 1 तर हा रूट 2, हा राईट अँगल ट्रायंगल. तुम्हाला इथून लेन्स काढता आल्या तर हे लेन्स उचलून फक्त तुम्हाला कशावरती ठेवायचे, नंबर लाईन वरती ठेवायचे त्या थेरमला. तर तुमचा इथं युनिट हा 1 युनिट डिस्टन्स, हाईट पण 1 युनिट, तर तुमचा हायपोटेन्यूस रूट 2. पुन्हा काहीच करायचं नाही. आता हे कसं ड्रॉ करणार, सिंपल कसं ड्रॉ करणार, तर स्केल काढायची तुम्हाला. स्केल घ्या तुमच्या कंपास मध्ये स्केल असेल, स्केलने तुम्हाला अशी लाईन टाकून घ्यायची. अंदाजे 0, 1, 2 अंदाजे डिस्टन्स घ्यायचे. 1 सेंटीमीटर वरती घेतला तर आणखीन बेटर आहे. 0 एक पॉईंट टाका, नंतर 1 सेंटीमीटर वरती 1 घ्या, नंतर 1 सेंटीमीटर वरती 2 घ्या, 1 सेंटीमीटर वरती 3 घ्या. इकडलं 1 सेंटीमीटर वरती -1 घ्या. क्लिअर आहे. सो 1 सेंटीमीटर डिस्टन्स ठेवा. नंतर काय करायचं तुम्हाला, हे 1 सेंटीमीटर घेतलंय, कंपास घ्यायचा आहे. नंतर कंपास मध्ये 1 वरून
1 सेंटीमीटर कंपास मध्ये 1 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचे, 1 सेंटीमीटर वरून 1 वरून वरच्या साईडला 1 सेंटीमीटरचा आर्क टाकायचे, वरच्या साईडला 1 सेंटीमीटरचा आर्क. म्हणजे मला राईट अँगल ट्रायंगल काढायचे कंपासचा यूज करून. खालचा 1 तर आपल्याला डायरेक्टच कळाला, हा 1 युनिट डिस्टन्स आहे, 1 सेंटीमीटरवर आपण मार्किंग करून घेतली अकॉर्डिंग टू द स्केल. नंतर काय करायचे, जी हाईट आहे वरती जी हाईट घ्यायची ती कंपास मध्ये 1 सेंटीमीटर घ्या, इथं 1 वरती ठेवा कंपासचं टोक आणि एक आर्क टाकून घ्या पेन्सिलने या वरच्या साईडला, जिथे 1 सेंटीमीटरचा आर्क आहे असा आर्क टाकून घेतला तर हे 1 सेंटीमीटर होईल. हे डिसाईड होईल की हे 1 सेंटीमीटर आहे, हे 1 सेंटीमीटर आहे. तर हे जॉईन केलं की हायपोटेन्यूस ऑटोमॅटिक येईल √2. आपण ती सेटिंग अगोदरच केलेली आहे की हे √2 यायला पाहिजे. सो हा √2 असेल तर एवढं डिस्टन्स हे 0 पासून मी याला जर नाव दिले, याला नाव दिलं समजा ए, याला नाव दिलं ए, याला नाव दिलं बी आणि याला नाव दिलं सी, तर एसी किती झाला आपला √2. एसी √2 आहे. तर लगेच कंपास इथे ठेवायचं, कंपास वरून पेन्सिलला थोडंसं याची लेंथ काउंट करायची, कंपास वरून एसीची लेंथ एक्झॅक्ट इथपर्यंत लेंथ काढून घ्यायची. सो कंपास मध्ये जे डिस्टन्स येईल एसीचं जे कंपास मध्ये डिस्टन्स येईल ते डिस्टन्स किती असणार √2. ते डिस्टन्स किती असणार √2, कारण की एसीचं डिस्टन्स √2 आहे. तर मी कंपास मध्ये एसीलाच काउंट केलं तर एसी त्या कंपास मधला डिस्टन्स पण किती असणार √2. सो तेच हे जे डिस्टन्स आहे, आता आपण कंपास ठेवला तर हे जे डिस्टन्स आहे तर हेच डिस्टन्स आपल्याला हाच आर्क तिथून जाणारा कंपास मधून जाणारा हा असाच आर्क आपल्याला या साईडला असा काढून घ्यायचा आहे. आर्क टाकून घ्यायचे पेन्सिलने, या सी पॉईंट वरून जाणारा असा आर्क काढून घ्यायचा, जो आपल्या नंबर लाईनला इंटरसेक्ट करेल तो असेल आपला √2. तो काय असेल आपला √2, कारण की एसी √2 आहे. तर ह्याच ही आपण रेडियस केली, आपण आर्क टाकतोय तर आर्क मध्ये एसी काय रेडियस आहे आणि एसी ही रेडियस आहे, तर एसी ची लेंथ किती √2. तर ते तीच रेडियस इथे जेवढी रेडियस होती तीच रेडियस इथे राहील. हे 0 याला मी डी नाव देतो, तर 0 to A to C जे आहे ते A to D असेल, कारण की मी कंपास वरून सर्कल ड्रॉ करायचा प्रयत्न करतोय, आर्क ड्रॉ करायचा प्रयत्न करतोय. जर AC √2 असेल तर AD पण किती असेल √2, कारण की आर्क काढत चाललोय मी. सो √2 आपल्याला नंबर लाईन वरती आणता आला. समजलंय का? फक्त तुम्हाला व्यवस्थित काय मेन कन्सेप्ट काय, तर मेन कन्सेप्ट इथं एवढा मेन कन्सेप्ट आहे तुमचा. तुम्हाला जो नंबर आहे त्या नंबरला तुम्हाला पायथागोरस थेरम मध्ये ब्रेक करता आला पाहिजे. ज्या नंबरला तुम्हाला रिप्रेझेंट करायचे नंबर लाईन वरती इरेशनल नंबरला, तो नंबर म्हणजे तुमचा हायपोटेनियस असेल, तो नंबर √5 असेल, √7 असेल, √8 असेल, जो कोणता असेल त्या नंबरला तुम्हाला कशावरती तो जो नंबर आहे तो काय असेल हायपोटेनियसची लेंथ असेल, ती हायपोटेनियसची लेंथ आहे. त्यामुळे बेस किंवा हाईट घ्यायची. तर बेस हा 1च का घेतला, कारण की हा दोन्हीपैकी एक बेस किंवा हाईट पैकी एक कोणता घ्यायचा, तर जो नंबर आहे आतमधला त्याच्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणता आहे, तर तो तुम्ही बेस घ्या. इथं 1 घेतला तर मग इथून तुम्हाला कळेल की हा हायपोटेनियसचा स्क्वेअर 2 होता, 2 मधून 1चा स्क्वेअर सबट्रॅक्ट केला तर हाईट पण 1च घ्यायला पाहिजे, तरच हायपोटेनियस √2 येईल. मग हा 1 घेतला, हा 1 घेतला, 1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1, 1 + 1 2 आणि हायपोटेनियसचा स्क्वेअर 2 आला, म्हणून हायपोटेनियस काय असेल √2. कळतंय मी काय बोलतोय ते? इथं आपण बेसचा स्क्वेअर 1, इथं पण 1. सो 1 + 1 हा आला 2, 2 काय आला हायपोटेनियसचा स्क्वेअर 2 आला, तर हायपोटेनियस काय असेल ऑटोमॅटिक √2. आणि हायपोटेनियसची √2 जर लेंथ भेटली आपल्याला तर कंपासच्या सहाय्याने आपण ही लेंथ काउंट करणार आणि तीच लेंथ कुठं काढून घेणार नंबर लाईन वरती आर्क टाकून घेणार. कळतंय? क्लिअर आहे? सो परत आणखीन एक दुसरा कन्सेप्ट बघूयात आपण आता याच्यामध्ये √3 ला बघूयात. सो √3 जर आपल्या नंबर लाईन वरती दाखवायचं असेल, √3 ला नंबर लाईन वरती दाखवायचे तर त्याला कसं दाखवणार √3 ला. आता याच्यामध्ये दुसरा √3 नंतर बघूया, याच्यामध्ये दुसरा कन्सेप्ट +√2 ला दाखवलं. जर तुम्हाला म्हटलं असतं -√2 नंबर लाईन वरती दाखवा, -√2, तर -√2 नंबर लाईन वरती दाखवायचं तर फक्त चेंज काय झाला असता, मी 0 to 1 युनिट √2 दाखवला मी इथं √2. आता √2 ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, √2 ही कसली व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू असल्यामुळे मी 0च्या राईट साईडला आहे. जर मला -√2 दाखवायचा आला असता तर मी राईट अँगल ट्रायंगल कुठे ड्रॉ केला असता, निगेटिव्ह साईडला ड्रॉ केला असता. म्हणजे कशा टाइप मध्ये ड्रॉ केला असता बघा, -√2 साठी अशा टाइपची नंबर लाईन, हा 0, हा -1, हा -2, इकडं 1, अशा टाइप मध्ये. आता मी -√2 दाखवायचे तर मला कळालंय की माझा बेस आणि हाईट हे दोन्ही पण 1-1 सेंटीमीटर असले पाहिजे, तर मी निगेटिव्ह साईडला येणार. जो कोणता राईट अँगल ट्रायंगल करायचा तो निगेटिव्ह साईडला करणार, कारण मी -√2 दाखवायचे. सो 0 to -1. आता तुम्हाला वाटेल -1 डिजिट डिस्टन्स झाला. डिस्टन्स कधी निगेटिव्ह असत नाही, हे कोऑर्डिनेट पॉईंट आहे. 0 to -1 च्या मधलं डिस्टन्स 1च आहे, फक्त कोऑर्डिनेट ह्या पॉईंटचं नाव 0च्या लेफ्ट साईडला असल्यामुळे त्याचं पॉईंटचं नाव आहे -1, पण डिस्टन्स किती आहे 1च आहे.
सो 1 इथपर्यंत काढून घेतला, हा झाला 1 युनिट डिस्टन्स. परत आता हाईट पण आपल्याला 1 घ्यायची. परत कंपास घ्या, इथं ठेवा, आर्क टाकून घ्या 1 सेंटीमीटरचा. सो असं काढून घ्या, असं आर्क टाकला आणि याच्यामधून हा मी काढून घेतला, हे पण 1 सेंटीमीटरचा असेल. आणि मग अशा टाईप मी इकडं जॉईन करून घेतो. हा जॉईन केल्याच्या नंतर हा 1 आहे, हा 1 आहे, तर हा ऑटोमॅटिक √2 येतो. मग या पॉईंट पासून हा हायपोटेनियस, टोटल हायपोटेनियस काउंट करून घ्या. हा हायपोटेनियस जेवढ्या लेंथचा असेल तेवढ्याच लेंथचा आर्क तुम्ही काढू शकता. इथे इंटरसेक्ट झालाय, नंबर लाईनला आर्क कुठे इंटरसेक्ट झालाय, या पॉईंट मध्ये, तर हा तुमचा पॉईंट असेल -√2. हा पॉईंट असेल तुमचा -√2. कळतंय? सो निगेटिव्ह नंबर काढायचे असतील, निगेटिव्ह नंबर जर निगेटिव्ह इरेशनल नंबरला जर नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करायचा असेल, तर जो कोणता तुमचा पायथागोरस, जो कोणता तुमचा राईट अँगल ट्रायंगल आहे, तो 0च्या लेफ्ट साईडला ड्रॉ करा. आणि पॉझिटिव्ह नंबरला जर तुम्हाला नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करायचे, तर 0च्या राईट साईडला जो काही राईट अँगल ट्रायंगल आहे तो ड्रॉ करा. क्लिअर आहे? सो हे दोन्ही मधला कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल, आय होप सो, की तुम्हाला कसं ब्रेक करायचे, जी कोणती लेंथ आहे, जे कोणत्या इरेशनल नंबरला तुम्हाला नंबर लाईन वरती दाखवायचे, त्याला तुम्हाला राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनियस कन्सिडर करायचे. बेस आणि हाईट पैकी एक व्हॅल्यू, त्या आतमधल्या नंबरच्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर घ्यायचा आहे. बेस घेतला किंवा हाईट घेतला तरी चालते. सो एक कन्सिडर केला तर दुसरा ऑटोमॅटिक भेटून जाईल. क्लिअर आहे? सो अशा टाइप मध्ये तुम्ही कन्सिडर करून सॉल्व्ह करू शकता. तर पॉझिटिव्ह असेल तर राईट साईडला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ होईल, 0च्या राईट साईडला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ होईल, कारण की पॉझिटिव्ह होता. आणि जर निगेटिव्ह नंबर ड्रॉ करायचे तर तोच राईट अँगल ट्रायंगल असेल, पण 0च्या लेफ्ट साईडला ड्रॉ होईल. एवढाच डिफरन्स आहे. क्लिअर आहे? सो √3 कडे जाऊयात. बघा √3 कडे, इथे येतो √3. आता √3 ला सॉल्व्ह करताना लगेच मी अशा टाईपचा राईट अँगल ट्रायंगल काढू शकतो. √3 राईट अँगल ट्रायंगल, √3 ज्याला इरेशनल नंबर, ज्या इरेशनल नंबरला आपल्याला रिप्रेझेंट करायचे नंबर लाईन वरती, ती कोण असेल, डायरेक्ट हायपोटेनियसची लेंथ √3. √3 मध्ये 3 च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 1. सो इथं 1 घेतला मी बेस लगेच. आता बेस 1 आहे तर हाईट किती असायला पाहिजे, 2. हाईट किती असायला पाहिजे, 2, कारण की 2 हाईट, सॉरी, बेस जर 1 आहे तर हाईट किती घ्यायला पाहिजे हे पण इम्पॉर्टंट आहे. सो आता इथं बघून घ्या, जर 1 जर घेतला मी तर बेस, तर √3 कधी येणार, √3 कधी येणार, तर इकडं पण 1 घेतला तर √2 येत होता. तर बघा √3 ला आपल्याला ब्रेकच करता येत नाहीये. मी जर बेस 1 घेतला आणि इकडे जर 2 घेतला तर आपल्याला काय होईल, हाईट जर 2 घेतली मी समजा, तर काय होते चेक करा. तर आता हायपोटेनियसचा स्क्वेअर, आता पायथागोरस थेरम वापरा. √3 चा स्क्वेअर 3, बेसचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 4 प्लस 1 5 लागले, 3 तर येतच नाही. म्हणजेच आपल्याला याला ब्रेक करता येत नाही, याला ब्रेक करता येत नाही. सो याला कसं सॉल्व, डायरेक्ट ब्रेक करता येत नाही, एका ट्रायंगल वरून डायरेक्टली आपल्याला काढता येत नाही. सो आपल्याला इथं काय करावं लागेल, मी जर 2 घेतलं तर 5 येऊ लागले, 3 येत नाही. सो आपल्याला काय करावं लागेल बघा. सो इकडं √3 चा स्क्वेअर, हायपोटेनियसचा स्क्वेअर, √3 चा स्क्वेअर, बेसचा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर प्लस, आता इथं मी कोणती व्हॅल्यू घेऊ, बेस तर 1 घेतला, इकडे मी कोणती व्हॅल्यू घेऊ जेणेकरून इकडे 3 चा स्क्वेअर 1, √3 चा स्क्वेअर 3 आणि 1 चा स्क्वेअर 1. आता मी इकडे कोणती व्हॅल्यू घेऊ की ज्याला मी ऍडिशन केल्याच्या नंतर व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 3, तर इथं किती यायला पाहिजे, 2. आता 2 कसं यायला पाहिजे, स्क्वेअर होऊन मग 2 यायला पाहिजे, स्क्वेअर झाल्याच्या नंतर 2 यायला पाहिजे. मग इथं व्हॅल्यू किती असायला पाहिजे, √2 चा स्क्वेअर. तर ते मी काय केले, ते आपण हायपोटेनियसची लेंथ √3 ठेवली, √3 चा स्क्वेअर इज इक्वल टू बेस घेतला 1, 1 चा स्क्वेअर प्लस, आता मला माहिती नाही याची व्हॅल्यू किती, याची व्हॅल्यू काढायची. सो तुम्ही अशी पण काढू शकता, त्याबद्दल काही टेन्शन घ्यायचं काही नाही. पायथागोरस थेरम वापरला, हा √3 चा स्क्वेअर, परफेक्ट स्क्वेअरच्या अगोदरची व्हॅल्यू 1 चा स्क्वेअर प्लस हे जे हाईट आहे, हाईट चा स्क्वेअर, आपल्याला हाईट किती घ्यायची ती माहिती नाही, √3 चा स्क्वेअर 3, 1 चा स्क्वेअर 1 प्लस हाईटचा स्क्वेअर. सो 3 - 1 2, 2 इज इक्वल टू हाईटचा स्क्वेअर आला, तर हाईट बरोबर किती येणार, हाईट बरोबर येणार √3. असं पण तुम्ही काढू शकता. तर तुम्हाला हाईट √2 घ्यावी लागेल. जर तुमचा हायपोटेनियस √3 असेल, हायपोटेनियस जर तुमचा √3 असेल तर तुमची हाईट √2 असायला पाहिजे. तर हाईट √2 आपल्याला घेताच येत नाही. आपल्याला कंपास मध्ये √2 काढता येतो का, कंपास मध्ये √2 ची हाईट मोजता येते का, नाही मोजता येत. स्केल वरून आपल्याला 1.2 1.3 एवढं दिलेलं आहे, एक्झॅक्ट √2 काढता येतो का आपल्याला कंपास मध्ये, √2 घेता येतं का डिस्टन्स, आपण कसं मोजणार √2 ला, तर √2 आपल्याला माहितीच नाहीये. सो आता काय करणार, त्यासाठी नीट लक्षात घ्या, त्याला दोन स्टेप मध्ये याला सॉल्व्ह करावं लागतं. अगोदर √2 काढावा लागतो, √2 कुठे बघावा लागतो. म्हणजे मी काय केलं, जर मला √2 अगोदर दाखवता आला तर मी √2 ला बेस बनवणार. मी तर हाईट आपली √2 आली होती,
मग तुम्ही हाईट रूट 2 घ्या किंवा बेस रूट 2 घ्या, बेस रूट 2 घ्या किंवा हाईट रूट 2 पण अल्टरनेट केलं तरी पण चालून जाते, काहीही प्रॉब्लेम नाहीये त्यामध्ये अल्टरनेट केलं. तर इथं आपल्याला हाईट रूट 2 घ्यायला सांगितलंय, बट आपल्याला हाईट रूट 2 घेता येत नाही. का बरं घेता येत नाही बघा, ज्यावेळेस मी नंबर लाईन ड्रॉ करतो, नंबर लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर इथं 0 आहे. आता 0 वरती कंपास ठेवला तर रूट 2 कसं काउंट करणार? स्केल वरती तर रूट 2 ची व्हॅल्यू नाही ना दिली एक्झॅक्ट. रूट 2 हा नॉन टर्मिनेटिंग नॉन रिपीटिंग आहे. स्केल वरती तर रूट 2 ची व्हॅल्यू नाहीच आहे. स्केल वरती कुठे दिले का रूट 2 वगैरे नाही दिलेलं आहे. सो रूट 2 आपल्याला डायरेक्ट कंपास मध्ये लेंथ घेता येत नाही. सो त्यासाठी अगोदर तुम्हाला रूट 2 कोठे आहे, रूट 2 चं डिस्टन्स तुम्हाला कंपास मध्ये घेता आलं पाहिजे. सो रूट 2 चं डिस्टन्स कंपास मध्ये घेण्यासाठी मी काय करणार, अगोदर रूट 2 कुठे बघणार, जे रूट 2 आहे त्या रूट 2 ला मी हाईट बनवण्याच्या ऐवजी मी त्याला काय बनवणार, बेस बनवणार आणि हाईट किती घेणार, 1 घेणार. पण रूट 2 ला हाईट घेण्याच्या ऐवजी बेस घेतला, काय फरक पडला? बेस घ्या किंवा हाईट घ्या, तुम्ही 1 चा स्क्वेअर असं जर लिहिलं आपण 1 चा स्क्वेअर प्लस रूट 2 चा स्क्वेअर म्हणा किंवा रूट 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर म्हणा, शेवटी आन्सर मध्ये काय येणार आहे, हायपोटेन्यूसचा स्क्वेअर. शेवटी हायपोटेन्यूस किती येणार आहे, रूट 3 येणार आहे. तुम्ही अल्टरनेट स्क्वेअरिंगची ऍडिशन करताना तुम्ही अल्टरनेट जागा जरी बदलली, तुम्ही हाईट रूट 2 घ्या किंवा बेस रूट 2 घ्या, काही फरक पडत नाही. मग मला हाईट रूट 2 घेता येत नाही, मग मी काय घेणार, बेस रूट 2 घेणार. बेस कसा रूट 2 घेणार, तर अगोदर रूट 2 ला नंबर लाईन वरती दाखवणार. हा रूट 2 नंबर लाईन वरती आलाय, तर हा झाला आपला रूट 2 बेस. हा टोटल इथपर्यंत झाला बेस, आणि इथून मी काढणार 1 डिस्टन्स, 1 युनिटची हाईटचा मी इथून 1 सेंटीमीटर हाईट घेऊ शकतो. कंपास मध्ये 1 सेंटीमीटर 1 युनिटची कंपास मध्ये घेऊ शकतो हाईट, बट कंपास मध्ये आपण रूट 2 घेऊ शकत नाही. म्हणून मी रूट 2 ला बेस बनवला आणि 1 ला हाईट बनवलं, आणि इथून जर इथं जॉईन केलं आपण सुरुवातीच्या 0 पर्यंत, तर हा परपेंडिक्युलर कितीचा, हे हायपोटेन्यूस कितीची असेल, ही हायपोटेन्यूस कितीची असेल, रूट 3 ची. मग या 0 पासून या पॉईंट पर्यंत मी कंपास मध्ये लेंथ मोजून घेणार. ही जेवढी लेंथ असेल याच लेंथ नुसार मी अशा टाइप मध्ये ही व्हॅल्यू काढून घेणार. तर हे असेल आपली सॉरी रूट 3 अशा टाइप मध्ये. तर हे असेल आपला, इथं कुठं असेल, रूट 3 असेल. या ठिकाणी आपला काय असेल, रूट 3 ची तार इंटरसेक्शन. सो म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, काही ठिकाणी जर तुम्हाला जर इथं जर रूट मध्ये व्हॅल्यू भेटत असेल प्रत्येक वेळेस, आता इथं सुरुवातीला काय झालं, रूट 2 ला दाखवताना 1 1 दोन्ही पण इंटिजर आले. दोन्ही पण इंटिजर आल्यामुळे आपलं काम सोपं झालं, कारण की 1 ला पण डायरेक्ट काढता येते, 1 ला हाईट 1 ला पण डायरेक्ट काढता येते. पण रूट 3 मध्ये काय झालं, एक व्हॅल्यू रूट 2 आली, एक व्हॅल्यू इरॅशनल आली. एकाची हाईट आपल्याला रूट 2 घ्यायची, हाईट आपल्याला रूट 2 घेता येत नाही, त्यासाठी मी काय केलं, बेसला रूट 2 घेतलं. बेस रूट 2 घेतल्यानंतर हाईट 1 घेता येते, कारण कंपास मध्ये आपण 1 सेंटीमीटर काउंट करू शकतो. बट रूट 2 कंपास वरती दिलेलं नाहीये, त्यासाठी रूट 2 अगोदर नंबर लाईन वरती दाखवला. तर रूट 2 नंबर लाईन वरती दाखवण्यासाठी अगोदर ही प्रोसिजर करावी लागेल. ही प्रोसिजर झाल्याच्या नंतर मग फर्दर पुढे 2 स्टेप मध्ये आन्सर काढावं लागेल. सो हे झालं आपलं एक्सप्लेनेशन. तसं तसं मी पुढे आता तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आपल्याला हे एक्सप्लेनेशन परत आणखी सांगता येईल की रूट 5 काय असेल. रूट 5 ला कसं दाखवता येईल बघा. समजा रूट 5 दिला, रूट 5 च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 4. सो रूट 5 चा स्क्वेअर, त्याच्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 4 आहे. 4 कोणाचा स्क्वेअर आहे, 2 चा. सो 2 चा स्क्वेअर. आता आपल्याला इकडे हाईट म्हणा किंवा बेस म्हणा, हाईटचा स्क्वेअर काढायचं मला. सो रूट 5 चा स्क्वेअर 5 प्लस 2 आहे, प्लस 2 इकडे आलं, प्लस 2 चा स्क्वेअर 4 आहे, प्लस हाईटचा स्क्वेअर. सो इकडे आलं काय, 5 मायनस 4, हाईटचा स्क्वेअर बरोबर 1. तर हाईट बरोबर किती असणार, हाईट 1 असणार. म्हणजे जो कोणता, इन शॉर्ट आता जो कोणता आतमध्ये नंबर आहे त्या आतमधल्या 5 या नंबरला तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर मध्ये ब्रेक करायचे जर पॉसिबल असेल तर. सो 1 प्लस 4 आणि 1 चा स्क्वेअर रूट 1, 4 चा स्क्वेअर रूट 2. म्हणजे तुम्हाला 2 ही बेस घ्या किंवा हाईट घ्या. जर ही बेस घेतला तर ही हाईट घ्यावं लागेल, ही हाईट घेतला तर हा बेस घ्यावा लागेल. काही घेतलं तरी चालतंय. हा आपला सॉल्व्ह करण्याचा कन्सेप्ट आहे. क्लिअर आहे. सो आता मी सॉल्व्ह करण्याची स्टेप लिहून देतो. show that root 2 on a number line. show that root 2 on a number line. जो कोणता आतमधला नंबर आहे, आता रूट 13 आहे समजा, तर आतमधल्या नंबरला परफेक्ट स्क्वेअर नंबर मध्ये ब्रेक करा. 13 च्या अगोदर, आता मी इथं 13 लिहिणार, 13 च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 9. आता 9 13 मधून जर 9 गेला तर राहतो काय 4, म्हणजे 9 प्लस 4. आता यांचे स्क्वेअर रूट घ्यायचे, 9 चा स्क्वेअर रूट 3 आणि 4 चा स्क्वेअर रूट 2. म्हणजे तुम्ही हाईट 3 घ्या, बेस 2 घ्या.
किंवा हाईट 2 घ्या, बेस 3 घ्या, काही जरी अल्टरनेट केलं तर चालतंय. म्हणजे तुम्हाला काय करायचं, तर जो कोणता नंबर तुम्हाला नंबर लाईन वरती दाखवायचे, जो कोणता इरेशनल नंबर लाईन वरती दाखवायचे, त्याच्या आतमधल्या नंबरला तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर नंबर मध्ये एक जरी परफेक्ट स्क्वेअर नंबर मध्ये ब्रेक करता आला, अगोदर एक परफेक्ट स्क्वेअर नंबर काढायचा आणि मग पुढचा काढायचा. क्लिअर आहे. आणि जर इथे इरेशनल नंबर आला, आता जसा √3 होता, √3 काढताना काय झालं, 3 च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 1 चा स्क्वेअर प्लस आता दुसरा नंबर आपल्याला माहितीच नाही कारण की तो रॅशनल नंबर येत नाहीये, तो इरॅशनल नंबर येतोय. सो आता आपल्याला इथून कळेल की 3 आतमधला नंबर जर 3 घेतला आणि एक 1 घेतला, तर इकडे काय यायला पाहिजे, 1 + 2 केला 3. मग 1 चा स्क्वेअर रूट 1 आहे, पण 2 चा स्क्वेअर रूट काय, √2 आहे, कारण की आपल्याला इकडे काय यायला पाहिजे, √3 चा स्क्वेअर यायला पाहिजे. सो हा बेस असेल, ही हाईट असेल. सो नेहमी तुम्हाला अशा टाइप मध्ये ब्रेक करायचे, अगोदर परफेक्ट स्क्वेअर नंबर काढा, नंतर जो नंबर शिल्लक राहतो तो इकडे लिहा, आणि या दोन्ही नंबरचा नंतर काय घ्या, स्क्वेअर रूट. आणि या दोन्ही नंबर मध्ये तुम्हाला जे पॉसिबल आहे ते करता येईल. तुम्हाला हाईट √2 घेता येत नाही कारण कंपास वरती √2 आपल्याला नाहीये. सो √2 ला तुम्ही बेस दाखवा आणि हाईटला 1 घ्या. तर बेसला √2 घेण्यासाठी अगोदर √2 कुठे आहे हे दाखवावं लागेल. क्लिअर आहे. म्हणजे √3 कुठे आहे, √3 ची जागा सांगण्यासाठी अगोदर तुम्हाला √2 ची जागा कुठे आहे हे सांगावं लागेल. क्लिअर आहे. सो दॅट √2 आणि नंबर लाईन, √2 ला नंबर लाईन वरती टाकायचे. सो लिहिताना स्टेप काय असेल, let take a point A on 0 and point P represent the one, ते आता 1 ला रिप्रेझेंट करेल. सो देअरफॉर ही नंबर लाईन आणखी खाली घेतो, ही नंबर लाईन हा इथं 0 ला काय म्हटलं मी, ए ला 0 हा ए ने रिप्रेझेंट करायचे, 0 पण ए ने रिप्रेझेंट केला, इथं 1 घेतला, इथं 2 घेतला, त्या 1 ला रिप्रेझेंट करायचे पी ने, 1 घेतला, याला पी ने रिप्रेझेंट केलं. सो देअरफॉर लेंथ ऑफ एपी इज इक्वल टू 1. सो लेंथ ऑफ एपी इज इक्वल टू 1. सो हा एपी जो आहे तो 1 झाला, एपी इज इक्वल टू 1, एपी इज इक्वल टू 1. आता काय करायचे, हाईट काढायचे. सो हाईट काढण्यासाठी एक पॉइंट क्यू घ्या. सो क्यू इज पॉइंट, नाव टेक point Q, now take point Q such that, take point Q हा असा पॉइंट घ्या such that length of PQ is equal to also 1 unit. हे आपल्या बनावर आहे की डिस्टन्स किती घ्यायचे. तर आपल्याला हाईट √2, आपल्याला हायपोटेन्यूस √2 घेण्यासाठी बेस पण 1 घ्यायचा आणि हाईट पण 1 घ्यायचे. त्यासाठी मी हे पॉइंटचे नाव मनाने द्यायचे आणि आपल्याला ट्रायंगल बनवायचे. सो टेक पॉइंट Q such that length of PQ is equal to 1 unit. सो काय होईल, PQ इज इक्वल टू 1 युनिट आहे. सो इथून आपल्याला डायरेक्टली सांगता येईल PQ पण 1 आला, हा पण 1 आला. सो देअरफॉर इथं आता मी ट्रायंगल काढून घेतो, इथं परपेंडिक्युलर हा ट्रायंगल. देअरफॉर इन ट्रायंगल APQ अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री. सो बाय पायथागोरस थ्योरम AQ चा स्क्वेअर इज इक्वल टू AP चा स्क्वेअर प्लस PQ चा स्क्वेअर. सो AP that is 1 चा स्क्वेअर प्लस PQ पण 1 आहे, 1 चा स्क्वेअर, 1 + 1 that is equal to 2 हा AQ चा स्क्वेअर आला, तर AQ इज इक्वल टू आला √2. AQ इज इक्वल टू √2 युनिट्स, जे काय ते युनिट्स मध्ये घ्यायचे, युनिट्स 1 युनिट, इथं पण 1 युनिट. AQ टू √2 आला. सो नाव take point A as center. Take point A as center. Point A ला center असं कन्सिडर करायचे आणि now cut the arc to the number line. Now cut the arc to the number line. Now take a point A as center and cut the arc to the number line at point M, M या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करेल. आता टेक अ पॉइंट A as center
take a point A at center with A हा सेंटर घ्यायचे with length of AQ is equal to root 2 units. A ला सेंटर घ्यायचे पण कंपास मध्ये डिस्टन्स कोणतं घ्यायचे AQ. So take a point A at center and distance center with length of AQ is equal to 2 unit, root 2 unit. जे AQ चं डिस्टन्स आहे ते root 2 unit आहे and cut the arc to the number line at point M. AQ मधला डिस्टन्स हा root 2 असेल. हे डिस्टन्स तुम्हाला कंपास मध्ये घ्यायचे, A ला सेंटर घ्यायचे आणि कट द आर्क टू द नंबर लाईन. या हे आर्क जो आहे त्यापासून एक आर्क काढा आणि हा आर्क नंबर लाईनला रूट 2 या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करेल रूट 2. सो देअरफॉर पॉइंट M represents the root 2. क्लियर आहे. तर नेहमी लक्षात ठेवा जो कोणता नंबर आहे समजा रूट 7 ला तुम्हाला कन्वर्ट करायचे. सो रूट 7 ला तुम्हाला नंबर लाईन वरती दाखवायचे रूट 7 ला. तर आतमधला नंबर घ्यायचा डायरेक्ट 7 नंबर घेतला 7 च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 4. पुढचा 4 घेतला तर पुढे कोणता नंबर असायला पाहिजे 3. सो 4 चा स्क्वेअर रूट घ्या 2 आणि 3 चा स्क्वेअर रूट काय असेल रूट 3. तर तुम्हाला रूट 7 दाखवण्यासाठी अगोदर रूट 3 कुठे आहे हे दाखवावं लागेल. रूट 3 ची जागा भेटली की तुम्ही रूट 3 ला बेस कन्सिडर करा. जो इरॅशनल नंबर येतो त्याला तुम्ही नेहमी बेस घेत चला कारण की तो रूट 3 आपल्याला कंपास वरती काउंट करता येत नाही. तर रूट 3 अगोदर दाखवा. रूट 3 दाखवल्याच्या नंतर तुम्ही 2 ही हाईट घ्या आणि 2 हाईट घेतला बेस रूट 3 घेतला तर तुमचा ऑटोमॅटिक जो हायपोटेन्युस आहे तो रूट 7 येऊन जाईल. सो रूट 3 चा स्क्वेअर 3, 2 चा स्क्वेअर 4, 4 + 3 7 अशी तुमची हाईट येऊन जाईल. आता रूट 3 ला कसं दाखवायचे नंबर लाईन वरती. सो रूट 3 ला दाखवताना काय करणार ही प्रोसिजर आपली सेम असेल रूट 2 ची प्रोसिजर कारण की रूट 3 दाखवण्यासाठी रूट 3 ला आपल्याला नंबर लाईन वरती दाखवण्यासाठी रूट 3 इज इक्वल टू रूट 3 नंबर दाखवायचे तर आतमधला नंबर घ्या 3 च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 1. सो प्लस किती करावं लागेल 2. सो या दोन्ही नंबरचा स्क्वेअर रूट घ्या 1 चा स्क्वेअर रूट 1, 2 चा स्क्वेअर रूट रूट 2. सो आता 1 तर आपल्याला डायरेक्टली काढता येते कंपासचा यूज करून पण रूट 2 कंपासचा यूज करून काढता येत नाही. सो जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये हा जो खालचा जो बेस आहे त्याला रूट 2 कन्सिडर करा. जी हाईट आहे त्याला 1 कन्सिडर करा. तर ऑटोमॅटिक हायपोटेन्युस किती येणार रूट 3 आणि मग हा रूट 2 बेसला रूट 2 घ्यायचे तर अगोदर तुम्हाला रूट 2 कुठे आहे हे दाखवावं लागेल. सो त्यासाठी अगोदर रूट 2 काढा. रूट 2 काढण्याची प्रोसिजर हीच असेल. या प्रोसिजरच्या पुढे फक्त तुम्हाला काय करायचंय नाव टेक डिस्टन्स. आता बेस तुम्हाला रूट 2 घ्यायचा आणि जिथं रूट 2 बेस येईल तिथून परत हाईट 1 घ्यायची. सो तुमचा जे आन्सर असेल याला मी उद्याला सॉल्व्ह करून देणार होते रूट 3 पासून उद्याला सॉल्व्ह करणार आहे. उद्याला हा टॉपिक आपला कम्प्लीट होऊन जाईल. जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते विचारू शकता. एकदम सिंपल असा कन्सेप्ट आहे. काही असा अवघड नाहीये. जो कोणता नंबर तुम्हाला इरॅशनल नंबर वरती दाखवायचे नंबर लाईन वरती दाखवायचे जो कोणता इरॅशनल नंबर तर त्या रूटच्या मधल्या नंबरला पकडायचं त्या नंबरला बाहेर आणायचं. समजा आता मी घेतलेलं आहे समजा मी 12 घेतला रूटच्या आतमध्ये कोण आहे 12 आहे समजा. सो रूट 12 ला आपल्या नंबर लाईन वरती दाखवायचे तर 12 ला मी बाहेर घेतला. सो बाहेर घेतल्याच्या नंतर 12 ला 12 च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर दॅट इज 9 9 + 3 9 + 3 तर 9 चा स्क्वेअर रूट 3 आणि 3 चा स्क्वेअर रूट रूट 3 चा स्क्वेअर रूट रूट 3. तर तुम्हाला 3 तर डायरेक्टली काढता येते पण रूट 3 काढता येत नाही. रूट 3 तुम्हाला डायरेक्टली कंपासचा यूज करून काढता येत नाही म्हणून त्या रूट 3 ला तुम्हाला काय करावं लागेल बेस घ्यावं लागेल. सो बेस घेण्यासाठी अगोदर रूट 3 चा प्लेस कुठे आहे नंबर लाईन वरती ते रिप्रेझेंट करावं लागेल ते शोधावं लागेल. म्हणजे रूट 12 काढण्यासाठी अगोदर तुम्हाला रूट 3 काढावं लागेल. रूट 3 काढण्यासाठी रूट 2 काढावं लागेल. अशा टाईपने हे लिंकेज होत जाईल. क्लिअर आहे. पण तुम्ही बघू शकता रूट 5 दाखवण्यासाठी तुम्हाला 2 स्टेप मध्ये आन्सर सॉल्व्ह करायची गरज नाही. एकाच स्टेप मध्ये येऊन जाईल का. तर तुम्ही बघू शकता 5 = 4 + 1. 5 च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 4. सो +1 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि 1 चा स्क्वेअर रूट 1. सो म्हणजे तुम्ही बेसला 2 घ्या हाईटला 1 घ्या किंवा बेसला 1 घ्या आणि हाईटला 2 घ्या. हे अल्टरनेट केला तरी पण चालते. कोणताही बेस घ्या कोणतीही हाईट घ्या. पण याच्यामध्ये दोन्ही नंबर काय आले रॅशनल नंबर आले. दोन्ही पण इंटिजर्स आले. आता रूट 2 रूट 3 आला नाही जेणेकरून आपल्याला डबल सॉल्व्ह करायची गरज पडेल. सो तुमचा एकाच याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊन जाईल. सो तुम्ही जर असं सॉल्व्ह केला 0 इथे समजा 2 घेतला 0 to 2 घेतला हाईट 1 घेतली हा 1 तर हे ऑटोमॅटिक एकाच झटक्यामध्ये काय येईल रूट 5. इथून इथपर्यंत तुम्ही कंपासमध्ये डिस्टन्स घ्या आणि 8 टाकून द्या. सो हा ऑटोमॅटिक हे जे डिस्टन्स आहे जो पॉईंटला कन्सिडर होतो टोटल डिस्टन्स असेल तुमचं रूट 5. क्लिअर आहे. सो आय होप की तुम्हाला लक्षात आला असेल. मी भरपूर असं एक्सप्लेन केलेलं आहे की लिहायचं कसं तर ही मेथड आहे लिहिण्याची.
की कोणता पॉईंट घेतला तुम्ही 0 वरती 1 वरती कोणता घेतला, जे कोणते हे डिस्टन्स इम्पॉर्टंट आहे, बेसिक कन्सेप्ट. हे डिस्टन्स तुम्हाला कळाले की पायथागोरस थेरमनुसार तुम्ही हायपोटेनिसटी म्हणून सांगू शकता आणि डायरेक्ट कर्व टाकून घ्यायचा कंपासला यूज करून आणि आन्सर निघून येईल. जे काही डाऊट आहे ते तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. ओके, थँक्यू. याच्या पुढचा पार्ट उद्याला आपला कंटिन्यू असेल. सो कीप प्रॅक्टिसिंग. थँक्यू सो मच.